गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक. गेल्या 10 ते 15 दिवसापासून आपण नेहमीप्रमाणे इंग्लिश स्पोकनच्या संदर्भात कोणताही व्हिडिओ बनविलेला नव्हता. त्याला काही तांत्रिक अडचणी जबाबदार होत्या, त्यामुळे तो व्हिडिओ किंवा त्या प्रकारचे व्हिडिओ मी बनवू शकलो नाही. आज पुन्हा या 16 मार्च 2026 पासून आपले व्हिडिओ मी नियमित करत आहे. बघा, आजची वाक्यरचना आहे आय प्लस एम प्लस बॅड ॲट प्लस वर्ड. आता या पॅटर्नमध्ये बॅड या शब्दाचा अर्थ वाईट असा घेऊ नका. आपण म्हणतो ना, गुड म्हणजे चांगले, बॅड म्हणजे वाईट. तर या ठिकाणी बॅड ॲट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण कच्चे असणे. म्हणजे मी गणितात कच्चा आहे, मी स्वयंपाकात कच्चा आहे, मी मराठी विषयात कच्चा आहे, मी गणित विषयात कच्चा आहे, मी इंग्रजी विषयात कच्चा आहे, मी नाचण्यात कच्चा आहे, मी बोलण्यात कच्चा आहे, मी शिकण्यात कच्चा आहे, मी शिकविण्यात कच्चा आहे. कच्चा आहे, आपण म्हणतो ना, मी कच्चा आहे म्हणजे माझे पाढे कच्चे आहेत, म्हणजे मला पाढे पाठ नाहीत. माझे इंग्रजी कच्चे आहे, म्हणजे मला इंग्रजी वाचता लिहिता बोलता येत नाही. राईट. तर या अर्थाने बॅड ॲटचा उपयोग आपण अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये करणार आहोत, लक्षात घ्या. बघा, पहिलं वाक्य आहे आय एम बॅड ॲट कुकिंग. मला स्वयंपाक नीट येत नाही, म्हणजेच मी स्वयंपाक करण्यामध्ये कच्चा आहे किंवा कच्ची आहे. आय एम बॅड ॲट ड्रायव्हिंग. मी ड्रायव्हिंगमध्ये कच्चा आहे, म्हणजे मला व्यवस्थित ड्रायव्हिंग येत नाही. आय एम बॅड ॲट सिंगिंग. मला गाता येत नाही किंवा मी गाण्यात कच्चा आहे, म्हणजेच माझा आवाज बरोबर नाही. आय एम बॅड ॲट डान्सिंग. मला डान्स करता येत नाही, म्हणजे मी डान्स करण्यामध्ये कच्चा आहे. आय एम बॅड ॲट ड्रॉइंग. माझी चित्रकला चांगली नाही, म्हणजे मी चित्रकला या विषयात कच्चा आहे, म्हणजेच मला व्यवस्थित चित्रे काढता येत नाही. बघा, पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी अजून काही वाक्य आहेत माझ्याकडे. बघा, आय एम बॅड ॲट मॅथ्स. मी गणितात कच्चा आहे. आय एम बॅड ॲट इंग्लिश. मी इंग्रजीत कच्चा आहे. आय एम बॅड ॲट स्पेलिंग. माझे स्पेलिंग खूप चुकतात. आय एम बॅड ॲट ग्रामर. माझे व्याकरण कच्चे आहे. आय एम बॅड ॲट स्पोर्ट्स. मी खेळात चांगला नाही, म्हणजे मी खेळण्यामध्ये कच्चा आहे, म्हणजे मला कबड्डी येत नाही, खो खो येत नाही किंवा क्रिकेट येत नाही या अर्थाने. बघा, पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी वाक्य आहेत. आय एम बॅड ॲट जोक्स. मला विनोद सांगता येत नाही. आय एम बॅड ॲट लाईंग. मला खोटं बोलता येत नाही. आय एम बॅड ॲट नेम्स. माझ्या नावांच्या बाबतीत लक्षात राहत नाही, म्हणजे माझ्या कोणाचीही नावं लक्षात राहत नाही. आय एम बॅड ॲट डेट्स. माझ्या तारखा लक्षात राहत नाही, म्हणजे मी दिनांक किंवा तारखा लक्षात ठेवण्यामध्ये कच्चा आहे. आय एम बॅड ॲट टॉकिंग. मला नीट बोलता येत नाही, म्हणजे मी बोलण्यामध्ये कच्चा आहे. बघा, अजून आपल्याकडे भरपूर वाक्य आहेत. आय एम बॅड ॲट चेस. मी बुद्धिबळात कच्चा आहे, म्हणजे मला बुद्धिबळ खेळता येत नाही. आय एम बॅड ॲट आर्ट. माझी कला चांगली नाही. आय एम बॅड ॲट म्युझिक. मला संगीताची जाण नाही. आय एम बॅड ॲट गेमिंग. मी गेम खेळण्यात कच्चा आहे. आय एम बॅड ॲट टायपिंग. माझे टायपिंग स्लो खराब आहे. अजून आपल्याला भरपूर सराव करता यावा त्यासाठी अजून वाक्य आहेत. बघा, आय एम बॅड ॲट स्विमिंग. मला पोहायला येत नाही, म्हणजे मी पोहण्यात कच्चा आहे. आय एम बॅड ॲट रनिंग. मी धावण्यात कमी आहे. आय एम बॅड ॲट रायटिंग. माझे अक्षर लेखन खराब आहे. आय एम बॅड ॲट रीडिंग. माझे वाचन कच्चे आहे. आय एम बॅड ॲट पेंटिंग. मला पेंटिंग नीट येत नाही. आय एम बॅड ॲट प्लॅनिंग. मला नियोजन करता येत नाही.
आय एम बॅड ॲट वेटिंग, माझ्यात संयम नाही किंवा मला थांबता येत नाही. तर अशी एकूण जवळ आपण 30 ते 40 वाक्ये पाहिलेली आहेत आणि त्या वाक्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही असं म्हणू शकतात, आय एम बॅड ॲट स्पीकिंग, मी बोलण्यात कच्चा आहे. आय एम बॅड ॲट रायटिंग, मी लिहिण्यात कच्चा आहे. आय एम बॅड ॲट रीडिंग, मी वाचण्यात कच्चा आहे. आय एम बॅड ॲट प्लेइंग, मी खेळण्यात कच्चा आहे. म्हणजे आपण अशी हजारो करोडो वाक्य या पॅटर्ननुसार बनवू शकतो. मग जर आपल्याला अशा प्रकारची वाक्ये बोलायची असतील, तर बिनधास्त आपण अशा प्रकारची वाक्य बोलू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.